प्रयत्न राहील, कारण कोकणाचं काम करत असताना स्थानिक तुम्हाला प्रश्न विचारतील की रिपब्लिकन पक्ष नेमका आमच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने आहे का विरोधामध्ये आहे, या सगळ्याची सांगड कशी घातली जाईल. गौतमराव सोनवणेने जो विषय त्याला प्रमाण म्हणून मला म्हणायचं आहे की आदरणीय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतो, कोकणामध्ये तशी रिपब्लिकन पक्ष हा मला वाटतं रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरही फोफावलेला होता. त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष नव्हता, मजूर पक्ष जो होता आणि त्याच्या माध्यमातून त्या काळामध्ये 3 आमदार या कोकण प्रांतातून मिळालेले आहेत. खऱ्या अर्थानं जी काय थोडीशी आमच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट आहे, तो निश्चितपणे आम्ही त्याच्यात बदल करून घेऊ आणि सगळ्यांना घेऊन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रामध्ये आवाहन केलं होतं की रिपब्लिकन पक्ष कसा असावा, त्या पद्धतीने सर्व समावेशक, सर्व जाती, सर्व पंथांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांचे विषय महत्त्वाचे समोर आणून त्याचा लढा देऊन कसा कोकण पूर्णपणे आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या या पक्षाच्या मागे खंबीर उभा राहून त्याचं मतामध्ये रूपांतर होऊन पुन्हा या सत्तेवर आम्ही येण्याचा प्रयत्न. हे सोशल इंजिनिअरिंग करणं सोपं जाईल असं वाटतं. या सोशल इंजिनिअरिंगच अतिशय प्रमाण मानलेलं आहे लोकशाहीमध्ये. लोकशाही ही मला वाटतं जगते ती सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊनच लोकशाही प्रमाणच मानलेली आहे की जेव्हा जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याला सातत्याने विरोध करणारी जी भूमिका घेतली जाते ती लोकशाहीमधून आहे. लोकशाही जेवढी खंबीर राहील तेव्हा तुम्हाला 4 माणसात बोलता येईल, समृद्धपणे तुमचे सगळे जे काही स्वभाव आहेत, हावभाव आहेत ते व्यक्त करण्यात येईल. ती लोकशाही पद्धतशीरपणे रुजलेली आहे देशामध्ये. कितीही लोकांनी सांगितलं की बाबा संविधान संपवण्याचा प्रयत्न होतोय, संविधान संपवण्याचा प्रयत्न होतोय, तर तसं संविधान कुठल्याही परिस्थितीमध्ये संपणार नाही. कारण या संविधानाची जी रूपरेखा आखलेली आहे तिच्यामध्ये जो काय घटनात्मक पेच आहे तो इतका खंबीर आहे की त्याच्यामधून संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही. संविधानाच्या मार्गानेच पूर्णपणे आधी चालेल आणि त्याच पद्धतीने चालेल असं मी आशा. धन्यवाद सर. प्रदूषण होता कामा नये, कोकणच्या माणसा जगली पाहिजे आणि कोकणाच्या माणसाला जगत असताना त्यांचा विकास झाला पाहिजे, तिथे बेरोजगारी संपली पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा रिपब्लिकन पक्ष हा दोन्ही बाजूने आमचा त्यांच्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या बाजूने विचार करतो. विरोध वाढत चाललाय, सुवर्णमध्ये कसं साधला जाईल, आठवले साहेबांची नेमकी काय भूमिका असेल. लवकरच यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा आशयांशी या संदर्भामध्ये प्रकारे चर्चा केली. आठवले साहेब आमची तर भूमिका रिपब्लिकन पक्षाची कोकणाच्या सौंदर्यावर घाला होता कामा नये आणि कोकणाच्या बेरोजगारीची संपली पाहिजे आणि कोकणाचा विकासही झाला पाहिजे. या दोन्ही मार्गावर आमचा प्रयत्न निश्चितपणे आठवले साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. शिर्डीच्या जागेकरता रिपब्लिकन पक्ष आग्रही आहे. ती जागा आठवले साहेबांसाठी भाजपाकडून पदरात पडेल अशी अपेक्षा आहे, ती पूर्ण होईल का. निश्चितपणे अपेक्षा आमची पूर्ण होईल, कारण शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस सेक्युलर पक्ष म्हणतात आणि त्याच सेक्युलर पक्षाने जातीवादी राजकारण करून रामदास आठवले सारख्या एका सेक्युलर नेत्याला ठरवून त्यांचा पराभव केला. त्यांचा तो खोलपणा, तो सेक्युलरपणाचा त्यांचा जो दावा आहे तो खोल करण्यासाठी खऱ्या अर्थाने भाजपमध्ये बदल झालेला आहे आणि भाजप हा मागासवर्गीय दलित नेत्याला न्याय देऊन निवडून आणू शकतो. या दृष्टीने आम्हाला भाजप त्या ठिकाणी आठवले साहेबांना आठवले साहेब स्वतः उमेदवार इच्छुक असल्यामुळे आठवले साहेबांना ते मतदारसंघ घेतील आणि आठवले साहेबांना भाजप त्या ठिकाणी भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती निश्चितपणे आठवले साहेबांना त्या ठिकाणी शिर्डी या मतदारसंघातून निवडून आले असा आम्हाला विश्वास.